Hello everyone. So in this lecture we have seen the solvents are used in the spectrometry. It is the solvents for spectrum. Okay. So in this lecture we have to see that the which solvents are used in the spectrometry. So there is a choice of the solvent is very essential. बरोबर. सो हे सॉल्वंट चॉईस करणं किंवा एखादं रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनसाठी सॉल्वंट चॉईस करणं ही एक खूप असं इम्पॉर्टंट असं टास्क आहे. ते इम्पॉर्टंट टास्क आहे. मग आता याच्यात आपण बघू की विच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉल्ट. ओके. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक असं असलं पाहिजे. So that characteristics nothing but that. So that solvents are used in the spectrometry which dissolve the solute. Dissolve solute. Okay. Then next characteristic is second is that solvents nothing but or that solvent is not react with the solute. काय की त्या सोल्यूटची जे त्या सोल्यूटची त्या सॉल्वंट काय रिॲक्शन झाली की नॉट किंवा नो रिॲक्शन. देयर इज अ नो रिॲक्शन बिटवीन द सॉल्वंट अँड सोल्यूट. ओके. सॉल्वंट्स or those solvents are used into the spectrometry. So which having the 100 which gives the 100% transmittance. म्हणजे त्याच्यातलं जे की त्याच्यातनं काय की सगळ्याचं सगळं लाईट जो असतो तो सगळ्याचं सगळं लाईट आला पाहिजे पास झालं पाहिजे. तर ते सॉल्वंट आपल्याला की त्यांचा 100% थर्ड कॅरेक्टरिस्टिक इज अ 100% ट्रान्समिटन्स. That solvent is used to that of the in the spectrometer. ओके. मग आता काय की याच्यामध्ये असे कुठल्याही कुठल्या सॉल्वंट येतात कुठल्या रेंजला ते सॉल्वंट दिसतं तर ते सॉल्वंट आपण यूज केलं पाहिजे. सॉल्वंटची रेंज काय असली पाहिजे कुठल्या वेवलेंथला ते सॉल्वंट दिसतं तर ते सॉल्वंट आपण यूज केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी ते तर त्याच्यासाठी आपल्याला काय एक कट ऑफ रेंज जी असते तर कट ऑफ वेवलेंथ और कट ऑफ रेंज आपण असा एक अशा पद्धतीचा एक फेनॉमेनॉन जे असतो तो काय की कट ऑफ वेवलेंथ. तर व्हॉट इज मीन बाय कट ऑफ वेवलेंथ. बघा की कट ऑफ वेवलेंथ जे असतं ते कट ऑफ वेवलेंथ काय असतं. ओके. सपोज दिस इज अ क्युवेट. आपण हे नंतर बघणार आहोत की व्हॉट इज मीन बाय क्युवेट की याच्यातनं इथून हा लाईट पास झाला इथे हे सॉल्वंट आहे. ओके. आणि इथून काय झालं की इथून आपल्याला काय ट्रान्समिटरचं ट्रान्समिटर याची जी पाथ लेंथ आहे 1 सेंटीमीटर. ओके. काय की पाथ लेंथ आहे 1 सेंटीमीटर. मग काय की असं सॉल्वंट आपल्याला यूज करायचं की दोज सॉल्वंट विच हॅविंग की पाथ लेंथ इज अ 1 सॉरी ॲब्झॉर्बन्स इज अ 1. म्हणजे काय की त्याचा ॲब्झॉर्बन्स किती असला पाहिजे 1 असला पाहिजे. अशा त्या वेवलेंथला की त्याचा ॲब्झॉर्बन्स काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. किंवा जेव्हा पाथ लेंथ जी असते दिस इज अ पाथ लेंथ ऑफ द क्युवेट इज अ. जेव्हा त्या सॉल्वंट काय की याचं क्युवेटची पाथ लेंथ 1 असेल त्या पाथ लेंथमध्ये ते सॉल्वंट असेल आणि त्यावेळेस आहे की त्या वेवलेंथला काय दिलं पाहिजे त्याने ॲब्झॉर्बन्स 1 दिला पाहिजे. असं सॉल्वंट आपल्याला यूज करायचं. ॲब्झॉर्बन्स किती दिला पाहिजे त्याने 1 दिला पाहिजे. असं सॉल्वंट आपल्याला यूज करायचं. आणि सो दिस इज नथिंग बट द कट ऑफ वेवलेंथ किंवा कट ऑफ वेवलेंथ. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द कट ऑफ वेवलेंथ. ओके. देन विच सॉल्वंट यू हॅव टू यूज म्हणजे काय की त्याची रेंज जी रेंज आहे की बघा आपण इथं हे सॉल्वंट आहे सॉल्वंट आणि त्याचे काय की आपल्याला कट ऑफ वेवलेंथ कट ऑफ काय वेवलेंथ येते तो म्हणजे कट ऑफ वेवलेंथ. ओके. सॉल्वंट फर्स्ट पहिलं तर सॉल्वंट काय की वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्ट हे आपल्याला सगळ्यांना माहिती. नंतर काय सो हॅव टू
चूज द वॉटर म्हणजे काय की प्रत्येक रिॲक्शनसाठी की ते वॉटर हे जे असतं ते वॉटर हे सॉल्ट ही यूज होत असतं इन ओके. सो वॉटर आणि त्याची कट ऑफ वेव्हलेंथ आहे 192 नॅनो म्हणजे काय की 192 नॅनोमीटरला ह्या वेव्हलेंथला काय करायचं की वॉटरचा ॲब्झॉर्बन्स हा 1 आहे. ओके. सो दिस इज द कट ऑफ वेव्हलेंथ. ओके. देन नेक्स्ट इथेनॉल. इथेनॉल म्हणजे कधी म्हणजे इथेनॉल कधी किंवा अल्कोहोल कधी 100% यूज नाही केलं जात असतं. सो सो दिस इज द 95%. ओके. 95% इथेनॉल ते 95% इथेनॉल आहे की याची कट ऑफ वेव्हलेंथ आहे 204 नॅनोमीटर 204 नॅनोमीटर. ओके. देन नेक्स्ट सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेनची कट ऑफ वेव्हलेंथ आहे तर 212 212 नॅनोमीटर 212 नॅनोमीटर. त्याच्यानंतर इथिल इथर. इथिल इथर याची वेव्हलेंथ आहे 215 नॅनोमीटर 215 नॅनोमीटर जे 215 नॅनोमीटर आहे. त्यानंतर डायऑक्झेन डायऑक्झेन याची वेव्हलेंथ आहे 320 नॅनोमीटर. आणि देन नेक्स्ट ॲसिटोन आहे. ॲसिटोन याची वेव्हलेंथ आहे 330 नॅनोमीटर. ओके. म्हणजे काय की ह्या सगळ्या ज्या फ्रिक्वेन्सीज दिल्या आहेत ज्या वेव्हलेंथ दिलेल्या आहेत तर ह्या वेव्हलेंथला यांचा म्हणजे काय या सॉल्व्हेंटचा ॲब्झॉर्बन्स तो ॲब्झॉर्बन्स किती आहे की 1. काय की असंच सॉल्व्हेंट आपल्याला यूज करायचं आहे की कट ऑफ वेव्हलेंथला ते सॉल्व्हेंट यूज करायचं आपल्याला की ज्यांचा म्हणजे काय की व्हेन द पाथ लेंथ हॅविंग द 1 सेंटीमीटर and on that path length the absorbance is a 1 so that is on that wavelength so that is a cutoff. समजा जर absorbance असेल की absorbance हा below 1 आला so then the energy of that solvent is maximum so that solvent is discarded. this solvent आपण use करू. So this is the thing about the cutoff wavelength or this solvent this is the choice of the solvent हे solvent ची जी solvent ची choice आहे. Okay. Then next certain terminologies काही टर्म्स जे आहेत त्या टर्म्स आपल्याला यूज करायचे आहेत. ओके. स्पेक्ट्रोमेट्री विथ दॅट टर्म्स सो टर्म्स काही टर्म्स आपल्याला यूज करायचे आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन जे आहे त्या डेफिनेशन आपल्याला सांगायचं. ते पहिले टर्म आहे की पहिले टर्म पॉलीक्रोमॅटिक बीम. पॉलीक्रोमॅटिक beam. Okay. So beam is nothing but the light. Beam is nothing but that. Then what is in the polychromatic light or polychromatic beam? Polychromatic beam is nothing but there is a bunch of light. The bunch of light म्हणजे की जो इन्सिडेंट येणार आहे म्हणजे काय की सपोज जो सूर्याच्या प्रकाशाकडून येणारा तो सुद्धा काय पॉलीक्रोमॅटिक म्हणजे काय खूप असं लाईट खूप एनर्जीचा लाईट खूप बंच ऑफ द लाईट हा bunch of the light is polychromatic. Okay. Then next monochromatic. Second terminology monochromatic. Chromatic beam. आता पॉलीक्रोमॅटिक बीम त्याच्यानंतर मोनोक्रोमॅटिक. मग मोनोक्रोमॅटिक बीम म्हणजे सिंगल लाईट. मग सिंगल लाईट होता की जो ॲब्झॉर्ब काय की आपल्याला ज्या इंटेन्सिटीचा लाईट हवा आहे दोज light is required for the particular solution of particular matter and that is a single light so that is called a monochromatic beam of light or a monochromatic beam. Okay. That next radiant power. Radiant power. Then what is the radiant power? So radiant power is denoted by P. Okay. Then what is the radiant power? So radiant power is nothing but so that incident light or a bunch of the light or monochromatic so monochromatic light so that is called also radiant power or power of the incident light so that is called or energy of the incident light so that is called radiant power. Okay. Then next transmittance. Then so it is denoted by T, capital. So transmitter is nothing but so transmittance is the defined as T is defined
it is a ratio between the incident light, or that is the transmitted beam of light, and incident beam of light. So that is called a transmitter. So transmitted beam of light is denoted by P. Sorry, incident beam of light is denoted by the P, and transmitted light is denoted by the PG. Okay, so this is called as a total transmitter. Okay, so these transmitters we have to express in the way of the percentage. So percentage मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचं. मग हा percentage जर percentage मध्ये एक्सप्रेस करायचं की ऑब्वियसली P upon P0 जे असतो तो into 100. ते 100 ने त्याला काय केलं की मल्टिप्लाय केलं तर ऑलरेडी काय असतो तो पर्सेंटेज असतो, तो पर्सेंटेज हो आवडतो. ओके, द नेक्स्ट टर्मिनॉलॉजी दॅट म्हणजे पुढची टर्मिनॉलॉजी आहे, तर पहिले पुढची टर्मिनॉलॉजी काय की ॲब्झॉर्बन्स. ॲब्झॉर्बन्स इट इज डिनोटेड बाय कॅपिटल. आता ॲब्झॉर्बन्स मीन्स काय, when incident light is falls on the solution, or that is म्हणजे काय की ही आपली क्यूएट आहे, इथं सोल्युशन आहे किंवा इथं पाथ आहे किंवा इथं एखादा काय की मॅटर आहे की हा इन्सिडेंट लाईट काय की याच्यावरती काय झाला पडला, which is falls on the sample. This certain amount of light is absorbed. म्हणजे काय की याची आता काय की आपण रेडिएट, सो दिस इज रेडिएट पॉवर. म्हणजे काय की पॉवर आपण बघितलं की एनर्जी ऑफ दॅट लाईट, म्हणजे इन्सिडेंट लाईटची एनर्जी. सर्टन लाईट इज ॲब्झॉर्ब आणि सर्टन लाईट इज ट्रान्समिट. सो दोज लाईट इज ॲब्झॉर्ब, सो विच इज मेजर इन ॲब्झॉर्बन्स. त्याला ॲब्झॉर्ब म्हणजे काय केलं आपण, काय केलं त्याला. सो दिस इज नथिंग बट ॲब्झॉर्बन्स. ओके, that is the absorptivity. Then next काय की absorptivity, small. The absorptivity काय की absorptivity आपल्याला काय करायचं की आपल्याला absorptivity काय की absorbance जिथं आपण काय करत असतो की मेजर करतो त्याच्यावर काय करायचं असतं आपल्याला. absorbance असतो तो absorbance आपण काय करतो मेजर करायचं. So that is the absorptivity. Then what is meant by absorptivity? So absorptivity is nothing but it is the ratio A between कुठला ratio? It is the ratio between the absorbance to path length. Path length is denoted by B into concentration. Okay, absorptivity is defined as it is the ratio between the absorbance and path length into the concentration. Path length into the concentration is nothing but the absorptivity. But suppose this terms is goes at the left hand side, then what happen? A equal to ही term आपल्याला इकडे आणायची, इथे भागीला इकडे येताना गुणिले होईल A into B into C. A is equal to A, B, C. So this is the equation. Okay? हे equation जे हे equation आपण expect करू तो फॉलो. Okay? Then next आधुनिक टर्म्स इथं आपल्याला काय करायचे बघायची की पाथ लेंथ. काय पाथ. Then what is meant by path? The path length म्हणजे path length काय? So it is a distance or it is nothing but the diameter of the cuvette. आता काय की आपण एक क्युवेट आपण यूज करणार आहोत. आता क्युवेट काय की सॅम्पलचे ॲनालिसिस करण्यासाठी जसे आपले टेस्ट ट्यूब असते त्याच पद्धतीने ही एक स्पेशल काय की काय स्पेक्ट्रोफोटोमीटरसाठी स्पेशल एक फ्लॅट अशी म्हणजे आपल्याला ते बघायचं आहे तर ते फ्लॅट अशी बॉटम असलेली एक क्युवेट जे की टेस्ट ट्यूबसारखे एक हे जे असतं ते आपल्याला की याच्यातलं जे अंतर असतं म्हणजे हा डायमीटर. So diameter of the cuvette is called as the path. Diameter of the cuvette is called as the path. Okay. So that is the आपल्याला आता हे बघा की incident upon the sample याच्यात काय की आपण बघितलं P0
तो P0 काय की रॅडियंट पॉवर ऑफ इन्सिडेंट लाईट. मग हा रॅडियंट पॉवर जी असते ते हा इन्सिडेंट लाईट हा कशाने बनलेला आहे. मग तो कशाने बनलेला आहे की PR प्लस PA प्लस PT. तर PR, PA आणि P. So radiant power is nothing but radiant power of reflection, reflected light. तुम्ही त्याला रिफ्रॅक्शन पण म्हणू शकता. रिफ्रॅक्शन and reflection both are not equal, both are different. Then next, radiant power the absorbed light, radiant power the transmitted. म्हणजे transmitted light, absorbed light, reflected or refracted light जो असतो तर यांचं कॉम्बिनेशन मिळून काय असतं तो radiant power of the incident. Okay, so this is nothing but this ह्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ह्या टर्मिनॉलॉजी आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं. आता आपण रॅडियंट पॉवर आपण बघितलं की आता याच्यात बघितलं आता कोणता ट्रान्समिटेड लाईट आणि काय कुठला असतो तेवढं आपण म्हणजे ह्या टर्म मध्ये आपण थोडंसं ते काय करून डिफाईन करून घेऊया. मग काय की सपोज ही तुमची क्यूएट. ओके, मग ह्या क्यूएट मध्ये काय की हा लाईट असा पडला याच्यावरती असा. सो दिस इज अ पॉलिक्रोमॅटिक आणि याला हा काय था की आपण हा P0. सो दिस इज अ रॅडियंट पॉवर. मग काय की याच्यातला काही लाईट काय होतो ट्रान्सफर म्हणजे काय रिफ्लेक्ट होतो. काय होतो रिफ्लेक्ट होतो. मग रिफ्लेक्ट झालेला जो लाईट असतो सो आपण कशाने त्याला डिफाईन केलेला आहे PT ने डिफाईन केलेला. ओके, सो रिफ्लेक्टेड याच्याने काय केलं त्याला डिफाईन केलं. देन नेक्स्ट याच्यामध्ये आता हे काय की ही पाथ लाईट आपण ही पाथ लाईट असे इथे सोल्युशन असेल. याच्यात काही लाईट जर झाला ॲब्झॉर्ब झाला तो ॲब्झॉर्ब झालेला लाईट आपण कशाने दाखवला PN रॅडियंट पॉवर आणि उरलेला लाईट काय झाला तो ट्रान्समिटेड. बरोबर, हा टोटल लाईट आहे. हा लाईट म्हणजे काय की हा PR त्याच्यानंतर प्लस PT प्लस PA काय रिफ्लेक्टेड लाईट झाला, ट्रान्समिटेड लाईट झाला आणि ॲब्झॉर्ब लाईट झाला आणि टोटल मिळून काय झालं की आपल्याला रॅडियंट पॉवर ऑफ इन्सिडेंट. ओके, सो दिस इज नथिंग बट सो ऑल द टर्म्स आर इन्व्हॉल्व्ड इन द स्पेक्ट्रोमेट्री. स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे आपण सगळ्या ज्या टर्म्स असतात त्या टर्मिनॉलॉजी आणि त्यांच्या डेफिनेशन जे असतात त्या डेफिनेशन. ओके, देन नेक्स्ट आपल्याला की ही जी स्पेक्ट्रोफोटोमेट्री तो व्हॉट इज द बेस ऑफ द स्पेक्ट्रोफोटोमेट्री. स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा बेस काय तर तो बेस आपल्याला मी याच्यामध्ये काय की फंडामेंटल लॉ ऑफ स्पेक्ट्रोमेट्री. फंडामेंटल लॉ ऑफ स्पेक्ट्रम असा कोणते लॉ आहेत. देर आर 2 लॉ. फर्स्ट इज अ लॅम्बर्ट लॉ. सेकंड इज अ बियर्स लॉ and third one is a combined law, that is a Lambert-Beer law. Third one is the combined. Then what is first seen, that is the Lambert. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करू Lambert law. Okay, what is Lambert? आता so Lambert law is used for analysis of the matter. सॉलिड कंपाउंड किंवा सॉलिड सॅम्पल जर असेल तर त्याच्या अनालिसिससाठी आपल्याला काय करायचं लॅम्बर्ट लॉ असतो. तर लॅम्बर्ट लॉ आपण देन व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ लॅम्बर्ट. पण लॅम्बर्ट लॉचं स्टेटमेंट काय. स्टेटमेंट इज दॅट absorbance
of matter is directly proportional to the path length of sample. So that is mathematically which is expressed, that is absorbance is directly proportional to the, okay, absorbance is directly proportional to the, okay. So this is the लॅम्बर्ट. मग हा लॅम्बर्ट लॉ जो असतो तर आपल्याला इक्वेशन म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हाऊ दॅट लॅम्बर्ट लॉ, हाऊ ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द that is part. Absorbance is directly proportional. How it is possible? So we know the transmitters of the solid. So first we know transmitters. How? So there is a T equal to P upon P0. We know this equation. So this is equation first. The equation first one. P is there. Okay. Then next, take log to both sides. दोघं साईडला काय करू आपण लॉग घेऊया. ओके. जर लॉग घेतला तर काय की लॉग ऑफ टी इक्वल टू log of p upon p0. Log of t equal to log of p upon p0. Then what happened? Then but log of p upon p0 is nothing but minus k. Minus k. Okay. Then therefore the equation 2 equation 2 become log of t equal to minus t. Okay. याला equation 3 म्हणू आपण. Therefore, yellow equation is therefore minus log of t equal to t. Minus log of t equal to t. Okay. But yellow equation आपण 3 म्हणूया. But minus log of t equal to a. Minus log of t equal to a. Therefore equation 3 become a equal to k into b. A equal to k into b. So this is the final equation, but we have to prove our equation. So if k is constant, then a is directly proportional to the b. So this is our statement of the Lambert. And Lambert law of statement is the Lambert law of statement is. If suppose sample is solution, sample is solution is then we have to use another law. So that law is nothing but the BS. तो law कोणता यूज करणार आपण BS law नसतो. तो BS law आपण काय करणार यूज करणार. तो BS law सायंटिस्ट Beer's law. Beer's law काय म्हणतो? What is the Beer's law? याचे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट absorbance of the solution sample is directly proportional to
Okay, so what is that? So A is directly proportional to concentration. If we have to increase the concentration of the solvent, then automatically the absorbance is increased. It is also proved mathematically. आपल्याला मॅथमॅटिकली याला प्रूव्ह करायचं आहे. हाऊ वी हॅव टू प्रूव्ह द मॅथमॅटिकली. सपोज वी नो, आपल्याला काय माहिती आहे की वी नो काय ट्रान्समिटर्स. ओके, हाऊ T equal to P upon P0. T equal to P upon P0. Again, take log to both sides. Equation 1, so this is equation 1. Equation 1 become, okay, log of T equal to log of P upon P0. Okay, so this is equation 2, but log of P upon P0 equal to Kc. For solution साठी आपल्याला काय करायचं आहे, T यूज करायचं आहे. Therefore log of equation 2 become log of T equal to K into C, sorry, minus Kc, okay, minus log of T equal to Kc, okay, but equation 3 मध्ये आपण but minus log of T equal to A. Therefore equation 3 become A is equal to K into C. A is equal to K into C. Okay, therefore if K is constant, then A is directly proportional to C. So this is nothing but the base. So I get the base. Okay. Then combine Lambert and Beer law. See you to the next.